शेअर मार्केटमध्ये लोक येतात ते दोन प्रमुख कारणासाठी, एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं म्हणजे ट्रेडिंग. पण खूप लोकांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्लो आहे आणि ट्रेडिंग म्हणजे फास्ट पैसा मिळवण्याचा शॉर्टकट आहे. बट रियालिटी थोडी वेगळी आहे. जर तुम्हाला सुद्धा कन्फ्युजन असेल की ट्रेडिंग करावं की इन्व्हेस्टमेंट करावी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला क्लिअर होईल की तुमच्यासाठी काय बेस्ट आहे. चला पहिल्यांदा समजून घेऊ की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स घेऊन ते लॉंग टर्मसाठी होल्ड करणे. 1 वर्ष, 5 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ. त्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेज 10 ते 15% किंवा 20% पर्यंत रिटर्न्स मिळू शकतात. इन्व्हेस्टमेंटचा मेन गोल असतो वेल्थ क्रिएशन, म्हणजे दीर्घकालीन संपत्ती तयार करणे. आता बघूया ट्रेडिंग म्हणजे काय. ट्रेडिंगमध्ये तुम्ही शेअर्स शॉर्ट टर्मसाठी घेता, 1 दिवसासाठी, काही दिवसासाठी किंवा काही आठवड्यांसाठी, आणि त्यातून स्मॉल प्रॉफिट्स कमावता, जसं की 1 ते 2%. ट्रेडिंगचा मेन गोल असतो मार्केटमधील व्होलॅटिलिटीचा फायदा घेऊन कमी वेळात प्रॉफिट कमावणे. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग म्हणजे इझी पैसा नाही आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे बोरिंग नाही. दोन्हीमध्ये डिसिप्लिन, पेशन्स आणि नॉलेज लागते. आता आपण बघूया दोन्हीसाठी एक्झॅक्टली काय नॉलेज लागते. पहिल्यांदा बघू इन्व्हेस्टमेंटसाठी. इन्व्हेस्टमेंटसाठी आवश्यक आहे फंडामेंटल अनालिसिस, कंपनीचा प्रॉफिट, बॅलन्स शीट, मॅनेजमेंट, ग्रोथ पोटेन्शियल. यामुळे तुम्हाला समजते की कोणती कंपनी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायसाठी बेस्ट आहे. आणि ट्रेडिंगसाठी आवश्यक आहे टेक्निकल अनालिसिस, चार्ट्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, इंडिकेटर्स, प्राइस ॲक्शन. हे सगळं शिकल्याशिवाय ट्रेडिंग करणे म्हणजे रँडम गॅम्बलिंग करण्यासारखं आहे. आणि अशा ट्रेडिंगमध्ये कॅपिटल कधी संपेल हे सुद्धा लक्षात येणार नाही. आता बघूया कोणासाठी काय योग्य आहे. इन्व्हेस्टमेंट कोणासाठी आहे, तर जॉब करणारे लोक, लॉंग टर्म प्लॅनिंग करणारे लोक आणि जे लो रिस्क प्रेफर करतात त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी. ट्रेडिंग कोणासाठी आहे, जे फुल टाइम लर्निंग करू शकतात, रिस्क घेऊ शकतात आणि फास्ट डिसिजन घेऊ शकतात, अशांसाठी फक्त ट्रेडिंग आहे. चला आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्की काय फरक आहे. समजा तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत. तुम्ही ते 10,000 एका चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले आणि 5 वर्षासाठी ते होल्ड केले. जर ॲव्हरेज 12% रिटर्न मिळाला तर 5 वर्षानंतर तुमचा पैसा अप्रॉक्सिमेटली 17,000 to 18,000 होऊ शकतो. म्हणजे स्लो ग्रोथ आहे, पण टेन्शन फ्री आहे आणि स्टेबल आहे. आता तेच 10,000 तुम्ही ट्रेडिंगमध्ये वापरता. तुम्ही रोज 1% कमवण्याचा ट्राय करता, 100 रुपये डेली. ऐकायला इझी वाटतं ना, पण रियालिटी काय आहे, काही दिवस प्रॉफिट, काही दिवस लॉस, काही वेळा ओव्हर ट्रेडिंगमुळे जास्त लॉस, आणि एक मोठी चूक झाली तर एकाच दिवसात 500 ते 1000 पेक्षा सुद्धा जास्त लॉस होऊ शकतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसा वेळ घेऊन वाढतो, पण ट्रेडिंगमध्ये पैसा पण फास्ट येतोच, पण लॉस सुद्धा फास्ट येतो. म्हणूनच इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू स्टेबल ग्रोथ आणि ट्रेडिंग इज इक्वल टू हाय रिस्क प्लस हाय स्किल. लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये पैसा मिळवायचा असेल तर शॉर्टकट नाही, स्किल लागते. आता कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय चूज करणार आहे, ट्रेडिंग की इन्व्हेस्टमेंट. जर तुम्हाला रँडम ट्रेडिंग करायची नसेल, प्रॉपर स्टडी करायचा असेल तर कॅन्डलस्टिक PDF अवेलेबल आहे, ते पण फक्त 99 रुपयामध्ये. खाली कमेंट करा PDF. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.